लवंगाची साल्टी सोडली, गरम शिगांचा वापर केला, जीभ छाटली, त्या औरंगजेब त्याची वाहवा करणाऱ्यांच्या बरोबर बसता. लाज वाटत नाही? थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळासाहेबांचा तरी विचार करायचा. बघा, अशी पोंक्षेंचं मी भाषण ऐकत होतो, त्यांनी याचा उल्लेख केला. मत मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे पण सगळ्यांना माहित आहे. आणि आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागलाय. हा मेळावा कुठं होतोय? वरळीमध्ये. या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहेत? अरे इथे उबाटा जेमतेम 6,000चा लीड घेतलाय, फक्त जेमतेम. काही म्हणत होते इथे आम्ही 50,000चा लीड देणार. कुठं गेले राजीनामे देणारे? इथून लढतो तिथून लढतो, ह्याला पाडतो त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा, नरेश म्हस्के म्हणाले मी महापालिकेत उभा राहतो, माझ्या समोर होते, म्हणजे खासदार व्हायच्या आधी. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. आता ती दाखवा, तुमच्या हातात आहे. मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत, अशी अवस्था झाली आहे. आणि त्यामुळे बाळासाहेब म्हणायचे, हिंदूच हिंदूंचे शत्रू ठरतात.